चांगला दिसतोय. देवेंद्र भोईर चांगल्यापैकी प्रदर्शन केले त्याने. काफ कोणाचे चांगले आहेत ते बघावं लागेल. सुनीतकडे बघूच नका असं माझं म्हणणं आहे. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेला त्याला बारकाईने बघा. इतरांकडे लक्ष द्या. 2 3 4 5 कोण आहेत ते पहा. आत्ताच जर सुनीतला पाहिलं तर मग चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या राऊंडमध्ये काय पाहणार तुम्ही. त्यावेळेला डोळे भरभरून पहा. सरप्राईज मिळेल तुम्हाला. इतर गटविजेत्यांच्या तुलनेत तो किती चांगला आहे हे तुमच्या लक्षात येईल. ॲप्स बघा, लॅट्स बघा. प्रचंड प्रचंड मेहनत आहे या माणसाची. मध्ये काही पराभव त्याला चाखावे लागले. तसे ते अप्स अँड डाऊन्स, चढ उतार हे प्रत्येक खेळाडूच्या करिअरमध्ये, प्रत्येकाच्या कारकिर्दीमध्ये होत असतात. केव्हा तरी आपण भरपूर तयारीनिशी जातो, ओव्हर कॉन्फिडंट असतो, आत्मविश्वास बळावलेला असतो. मी काय सहज मारेन असं वाटतं आणि मग अचानक आपण पराभूत होतो. तसे 1-2 पराभव त्याला पत्करावे लागलेले होते आणि त्यानंतर मात्र तो सावध झालेला आहे. लिव्हिंग नथिंग टू चान्स, म्हणजे कोणतीच शक्यता किंवा काही अशी शक्यता असेल याला तो त्याने जागाच ठेवलेली नाही आहे. मी पराभूत होईन ही शक्यता त्याने मनी बाळगलेलीच नाही आहे. मी जिंकेन आणि मी आलो तो फुल तयारीनिशी. फाजील आत्मविश्वास आता त्याकडे नसतो. आत्मविश्वास असतो, दृढ आत्मविश्वास असतो किंवा दृढ विश्वास असतो असं आपण म्हणूया. या गटाच्या पारितोषिक वितरणाकरता ज्या मान्यवरांचं नामोल्लेख करतोय, आता बघूया एखादं कंपॅरिझन होत आहे का. कंपॅरिझन करण्यात परीक्षकांना रस आहे का. युजेनिक न्यूट्रिशनचे चिराग भट, पण सय्यद कुतुबुद्दीन, दीपक तांबिटकर, देवेंद्र भोईर या दोघांमध्ये कितीचा फरक आहे अशोक शेलार मुंबई उपनगर हे निश्चित करावं लागणार आहे परीक्षकांना. तसा कृष्णा कदम ही चांगला वाटतोय पुण्याचा. श्री उज्ज्वल सर, धन्यवाद सर. रेडी. यानंतर मी 181 कृष्णा कदम तुम्हाला दिसतोय इथे. कार्यक्रमाच्या निमित्ताने सुनीतच्या उजव्या बाजूला आहे. ते माझे मित्र, त्यांच्या शब्दाखातीर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इथे पोहोचलेलो आहे. ते माझे मित्र पाहुणे येत आहेत आता स्टेजवर. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे गॅलेक्सी जिमचे महेशजी हेगडे, प्रेक्षकांचं प्लीज, सागरजी मोरे, त्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आता फार काळ ताणली जाणार नाही आहे. त्यानंतर प्रमोदजी सपाट, गेल्या लोणे आणि म्हणजे योगेशजी गंधे, ज्याला आपण म्हणू सगळ्या मान्यवरांना प्री जजिंग मध्ये जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. परीक्षकांनी त्यांना पाहिलेलं आहे. हेगडे, कृपया तुम्हाला विनंती आहे. विनोदजी त्यामुळे हेगडे, कदाचित महेशजी हेगडे, विनोदजी हेगडे, त्यांचं त्यानंतर फार काही सागरजी मतपरिवर्तन करण्यात ह्या 6 जणांना यश आलेलं आहे असं मला तरी वाटत नाही आहे. त्यांनी या स्पर्धेच्या निमित्त फार तर आणि चौथ्याचा 5वा येईल किंवा तिसऱ्याचा 2रा होईल किंवा कदाचित होणारही नाही. मोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूया प्लीज. सुनीत जाधव हा निश्चितपणे विजेता, यामध्ये शंका राहिलेली नाही आहे. खूप खूप मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. फक्त आता उपविजेता कोण, दीपक तांबिटकर प्रेम राहू द्या. की देवेंद्र भोईर तर मी आमंत्रित करेन की कृष्णा कदम, त्यानंतर योगेश सिलिवेरू अर्जुनजी केशव आणि विजय जाधव. विशालजी वासरे, विजय जाधव विष्णूजी पवार, बाधित झालेला आहे त्यामुळे तो घोरपडे, प्रश्न नाही आहे. निलेशजी आहिरे आणि विठ्ठलजी वाघमारे यांना सुद्धा मी आमंत्रित 179 आणि 180 उबेद पटेल आणि योगेश सिलिवेरू यांच्यामध्ये 5व्या 6व्या स्थानासाठी विशालजी वासरे, विष्णूजी हे पवार, होईल का, भूषणजी लढत घोरपडे, होईल का निलेशजी किंवा ते आहिरे 5व्या 6व्या स्थानावर असतील का. कारण पहिले 4 तर मला स्पष्ट दिसत आहेत. या सगळ्या मान्यवरांना आणि फक्त 2 3 4 कोण संतोषजी तरे साहेब, कल्याण डोंबिवली हा प्रश्न आहे. लाडके नगरसेवक आणि कारण सुनीत षटकार मारण्याच्या तयारीने आलेला आहे. 5 विजेतेपद काय सामान्य बाब नाही. योगीजी गंधे या सगळ्यांनी या 5 वर्ष सतत खूप मनापासून स्वागत करतो जिंकणं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने. म्हणजे दिवस रात्र अहोरात्र त्यासाठी तयारी करणं. आपण लगेचच 5-5 6-6 तास 8-8 तास प्लीज प्लीज आणि या बॉडी बिल्डरचं शेड्यूल असतं की नेमकं आज आठवड्यात त्यांचं शेड्यूल ठरलेलं असतं. एकच बाबा आज काय अपर बॉडीचा व्यायाम, उद्या काय लोअर बॉडीचा व्यायाम, मग काय उद्या ॲबडॉमिनचा व्यायाम. म्हणजे कोणता भाग शरीराचा किंवा कोणता स्नायू
त्याच्यावर भर द्यायचा, त्याच्यावर जास्त ज्याला काय म्हणून आपण मेहनत घ्यायची, हे सगळं ठरलेलं असतं. मग वर्कलोड किती, काय किती, हे सगळं शेड्यूल ठरलेलं असतं. कारण आता हा खेळ पूर्वीसारखा मी गौरव भानुशाली म्हणजे श्री गौरव पूर्वीपेक्षा अधिक सायंटिफिक झालेला आहे, अधिक शास्त्रोक्त झालेला आहे. पाहतोय त्या इव्हेंटच्या मागे काही माणसं व्यायामाची साधनं ही अत्याधुनिक झालेली आहेत. विदेशातून सुद्धा प्लीज तुम्ही बरीच अशी उपकरणं, साधनं ही भारतात येत असतात. करण्यासाठी मागे राहून आणि बऱ्याचशा जिम ज्या आहेत जबाबदारी त्या जिमनी अशी अत्याधुनिक उपकरणं आणल्यामुळं बॉडी बिल्डर्सना आपलं शरीर सौष्ठव सुधारण्याकरता चांगल्यापैकी उपयोग होतो. तसे मार्गदर्शक सर्टिफाईड ट्रेनर आपण करणार आहोत ही अधिक आहेत. करण्यासाठी मी राजे ग्रुप त्यानंतर team तसेच तुम्हाला डायटिशियन आहेत, आहार तज्ज्ञ आहेत. आहार काय घ्यावा, कधी घ्यावा, किती प्रमाणात घ्यावा, मी किती वेळेच्या अंतरानं घ्यावा, 2-2, 3-3 तासाने घ्यावा का, सॅलड केव्हा खावं, प्रोटीन्स केव्हा घ्यावी, विकीची गायकर साहेब, हे सगळं हल्ली आणि मंगेशजी धुमाळ याला काय म्हणतो आपण, विनंती करेन त्याचं वेळापत्रक बनलेलं असतं, शेड्यूल बनलेलं असतं. आणि त्यामुळं हा खेळ अत्याधुनिक होत चाललेला आहे, याविषयी शंका राहिलेली नाही आहे. फक्त तो आता अधिकाधिक लोकांपर्यंत कसा नेता येईल, अधिकाधिक प्रेक्षकांसमोर कसा जाईल, क्रमांक मिळाला ट्रॅक नंबर 1 माध्यमांमधून तो अधिकाधिक कसा दिसेल हे बघायला लागेल. उमेद पटेलला 6वा क्रमांक मिळालेला आहे. तर आता योगेश सिलिवेरूचा कितवा लागतो ते आपण पाहू. माझा असा कयास आहे की त्याचा 5वा क्रमांक लागेल. धन्यवाद. यानंतर पुढील पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन विशालजी बासरे, विष्णूजी पवार, भूषणजी घोरपडे आणि निलेशजी आहिरे या 4 मान्यवरांना आणि त्यांच्या सोबत असतील मुरली वत्स आणि गटातील 5वा क्रमांक मिळाला ट्रॅक नंबर 179 योगेश सिल्वेरू ठाणे. येस, 5वा क्रमांक मिळवणं सुद्धा कौतुकास्पद असतं, क्रेडिटेबल म्हणतो आपण, स्पृहणीय असतं. धन्यवाद. आणि पुढील पारितोषिक देण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करेन मंगेशजी देशमुख यांना मी आमंत्रित करतो. कोण होईल? मोरे यांना मी आमंत्रित करतो. 4था क्रमांक कोणाला मिळेल? कृष्णा कदम, मान्यवरांच्या शुभ हस्ते आणि त्यांच्या सोबत असतील देवेंद्र भोईर, दीपक तांबिटकर, कारण सुनीत जाधव नंबर 1 आणि गटातील हे सूर्यप्रकाशा इतकं ट्रॅक नंबर स्वच्छ आहे, कृष्णा कदम हे लखलखीत सत्य आहे. कृष्णा कदमला गेलाय 4था क्रमांक. त्यामुळं देवेंद्र भोईर आणि दीपक तांबिटकर यांच्यामध्ये 2ऱ्या क्रमांकात चुरस कोण होईल, दीपक तांबिटकर की देवेंद्र भोईर. देवेंद्र भोईर सुद्धा जुना स्पर्धक आहे, अनुभवी स्पर्धक आहे, धन्यवाद. यानंतर पण तांबिटकरच्या बाजूने दान पडण्याची शक्यता अधिक दिसते. जयजी लोणे यांना आणि योगीजी गंधे यांना आणि त्यांच्या सोबत असतील सय्यद कुतुबुद्दीन, प्रीतम किरवे आता त्यांच्या बरोबर प्रीतम किरवे असतील. 3रा क्रमांक एकदा निश्चित आणि झाला. गटातील 3रा क्रमांक मिळाला ट्रॅक नंबर 178 देवेंद्र भोईर. थोडक्यात तिथे दीपक तांबिटकरनं त्याला हरवलेला आहे. पश्चिम ठाण्याचा बॉडी बिल्डर आहे देवेंद्र भोईर. कृष्णा कदम पुण्याचा होता 4था क्रमांक. ठाण्याचा योगेश सिलिवेरू हा 5वा आणि धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान देण्यासाठी मी 6वा क्रमांक हा उमेद पटेलला मिळाला होता. माळी यांना आणि त्यांच्या सोबत असतील सय्यद कुतुबुद्दीन आणि गटातील 2रा क्रमांक मिळाला दीपक तांबिटकरला. दीपक तांबिटकर मुंबई. आधीच ठरलेलं होतं, दीपकलाही ते मान्य होतं, का असणार नाही मान्य. खेळाडू हे दुसऱ्याचं श्रेष्ठत्व केव्हाही मान्य करतात. त्याला म्हणतात खिलाडू वृत्ती. धन्यवाद. आणि पुढील सन्मान सर किती नंबरचा हा सन्मान आहे? प्रथम क्रमांक. नक्कीच सर, प्रथम क्रमांक आहे म्हणून मी विनंती करेन
आदरणीय या ठिकाणी खूप मेहनत घेतलेली तेव्हा सुनीत जाधव तिकडे आतषबाजी हेगडे, त्यानंतर आदरणीय सुनीतचं नाव कल्याण डोंबिवली महानगरपालिका म्हणतात आतषबाजी आणि विशाखा खुलकर आणि का नाही? मान्यवरांना विनंती करतोय डिझर्विंग विनर क्रिश यांनाही विनंती निर्विवाद विजेता आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांच्याबरोबर असतील EN न्यूट्रिशनचे चिराग भट, आणि त्यांच्यासोबत EN न्यूट्रिशनचे चिराग भट, विशाखा आणि मान्यवरांना विनंती आहे. प्रथम क्रमांक आहे ट्रक नंबर 182 सुनीत जाधव मुंबई. या बात आहे! हे पहा खास प्रेक्षकांसाठी ट्रॉफी द्यायची आहे. सुनीत जाधव या स्पर्धेचा संभाव्य विजेता हा आपल्या गटामध्ये 90 किलो वजनाखालील गटामध्ये विजेता झालेला आहे. फोटोसाठी व्यासपीठाच्या मध्यभागी यायचं श्री रोटे सर. पाटील गेले की आणि यानंतर आपल्या समोर येतोय 100 किलो वजनी गट. दिलीप फोडकर सर. जजेस पॅनलला जायचं दिलीप फोडकर सर. आता आपल्या समोर येईल 100 किलो खालील वजन गट. 5 स्पर्धक दिसत आहेत. जयेश ढोले ठाणे, ट्रंक नंबर 185 महेंद्र चव्हाण पुणे, अभिनंदन करतो आणि पुढील सूत्र ट्रंक नंबर 186 सागर माळी ठाणे, ट्रंक नंबर 187 त्यानंतर आपल्या समोर येणार गणेश शेंडगे पुणे, आणि त्यानंतर ट्रंक नंबर 189 आणि लकी मिश्रा ट्रंक नंबर 190 ठाणे. थँक्यू विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. आणि यानंतर आपल्या समोर येतोय 100 किलो वजनी गट. प्रेक्षकांना विनंती आहे कृपया आपण स्टेजवरून खाली यायचंय. बघ ना इथे 4 आहेत आणि इथं 5 आहेत, 9 आहेत.